आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे शहरातील पांझरा नदी पात्रामध्ये आज मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला विसर्जन करण्यात आले। महापालिका प्रशासनाच्या वतीने 11 ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात आले असून हत्तीडोह येथे मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे। यासाठी राज्य आपत्ती दलाच्या वतीने 4 अधिकारी 34 अंमलदार या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते। यासह मूर्ती संकलनासाठी महापालिकेचे पथक तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील बंदोबस्तात तैनात करण्यात आलेले होते। नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला गेल्यामुळे कुणीही नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे 4 अधिकारी 34 अंमलदार सोबत आपत्ती विभाग घेऊन इथं देवपूर पोलीस स्टेशन हत्तीडोह या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला असून जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही तैनात झालेलो। आम्ही आमच्या बोटा OBM विथ लाईफ बाय वगैरे नदीत आम्ही टाकून दिलेले आहेत आणि आपले जवान तैनात केलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही आपले जवान सज्ज ठेवलेले आहेत। धुळ्यात सुलतानिया खानदेश संस्थेचा सामाजिक कार्यासाठी पुढाकार, फलकाचे थाटात उद्घाटन। व्यसनमुक्ती, शिक्षण आणि सामूहिक विवाहासाठी संस्था करणार कार्य। येथे जश्न-ए-ईद मिलादुन्नबीचे औचित्य साधून धुळे शहरातील जाममळा परिसरात सुलतानिया मदरसाजवळ सुलतानिया खानदेश अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले। समाजातील विविध प्रश्नांवर काम करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की समाजातील जी तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी संस्था विशेष प्रयत्न करणार आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही त्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे। यासोबतच संस्थेमार्फत सामूहिक विवाहासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत फारुक अशरफी आणि अजीम हजरत हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून हाजी शव्वाल अमीन, रऊफ पठाण, परवेश शेख, अयाज अहमद आणि वसीम अक्रम यांची उपस्थिती होती। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नजीर पटेल, उपाध्यक्ष जुनेद पठाण, सचिव अमजद पठाण, खजिनदार असिफ अली यांच्यासह सदस्य नजीम सय्यद, इरफान शेख, साबिर तांबोळी, गफ्फार शेख, आरिफ खान, इम्रान शेख, हुसेन पिंजारी, चिराग पिंजारी, जमीर खान, फरीद खटीक, हुसेन शेख, अब्दुल कादिर आणि शेख तौसिफ शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अपना जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के मौके पर रखे गया और ये उद्घाटन के बाद में संस्था का जो हमारा जो काम रहेगा, ये सबसे पहले हम नशे के ऊपर हमारा काम रहेगा। हमारे इलाके के अंदर ऐसे तरीके के नशे चालू हो गए हैं कि जिसके वजह से कई घर उजड़ जा रहे। जैसा कोरेस का पकड़ लो, कुत्ता गोली पकड़ लो, अफीम बोलो, गांजा बोलो, इतने नशे हो गए हैं क्या कई लोगों के घर उजड़ जा रहे उसके अंदर। उसके बाद में हमारा शिक्षण के बारे में ताल्लुक से शिक्षण के बारे में हम काम करेंगे। हमारे मोहल्ले में पूरे धुले शहर में कुछ बच्चे ऐसे कि जो अच्छे रिजल्ट से तो आते पर आगे पढ़ाई के वास्ते उनके वास्ते पैसे नहीं रहते, घर वालों की हालत खराब रहती, तो उनको मिस्त्री काम पे भेज दे, पेंटर काम पे भेज दे। तो ये शिक्षण के वास्ते हम आगे बच्चों को पढ़ाएंगे। तो और उसके बाद में हमारा जैसा भाई हाजी साहब हो गए जमीयत के जिम्मेदार, दारुल उलूम सुल्तानिया के हमारे जिम्मेदार हो गए, रऊफ पठान साहब हो गए और भी ऐसे धुले शहर में हमारे जो राजकारणी लोग हैं। तो हम आगे इनसे गुजारिश करेंगे मोहल्ले वालों से भी कि हमारे संस्था में सपोर्ट करें, क्या मोहल्ले के जितने भी नौजवान हैं सही तरीके से लाइन से रहे, जो नशे पानी से दूर रहे। और दूसरी बात जैसा हमारे रऊफ पठान साहब ने अपना 1 कोटी रुपए का एक एकदम अजीम शान पूरे धुले शहर में आज तक किने बनाए नहीं, उन्होंने अपने को एक हॉल बना के दिए। लगभग उसका काम भी चालू हो चुके हैं, 3-4 महीने में हो जाएगा। संस्था के जरिए से हॉल भी अपन चलाएंगे और एरिया में कुछ भी ऐसे काम रहेंगे जो संस्था के जरिए से हम करेंगे। रही बात नगर पालिका के ताल्लुक से कुछ काम रहे और MSCB के कुछ काम रहे, अल्हम्दुलिल्लाह तो हम इतने संक्षम है क्या खुद हम करा लेते। पर जो बड़े बड़े जो काम है ये हमारे मार्गदर्शक हैं, हम इनके साथ लेके पूरा काम हम चालू करेंगे सुल्तानिया खानदेश अल्पसंख्यक बौद्धिक संस्था के तरफ से। और सब मोहल्ले वाले से गुजारिश है, सब कुछ भी अच्छा सुझाव रहा
तो संस्था के पास आके बोले कि ये काम करना है, क्योंकि कुछ लोग ऐसे भी हैं कि जो बाहर रहते हैं और कुछ बातें ऐसी रहती कि जो बता नहीं पाते, तो बिंदास आए और संस्था के पास आए और बोले कि इसको कुछ भी जरूरत है, कोई भी ताल्लुक से बिंदास बोले हम काम करेंगे। रही बात में शादियों की, हमारे मोहल्ले में बहुत से ऐसे लोग हैं जिनको गरीब नहीं बोलने को ना, गरीब बोल के दिल दुखता, जो मजदूरों में कि जिनकी बच्चियां 20-20 से 22-22 25-25 साल की हो गई, जिनके पास पैसे ही नहीं रहते शादी को, तो हम उनके एक मेड़ावा करके शादी भी कराएंगे सब संस्था की तरफ से। ये हमारा काम करने का तरीका रहेगा। निजामपूर मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर। जमियत उलेमा हिंद निजामपूर तर्फे मोहम्मद पैगंबर 15वी जयंती निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटन जमियतेचे सरचिटणीस मौलाना शकील अहमद यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना हाफिज तौसिफ तांबोळी हे होते। यावेळी निजामपूर सरपंच शीतल शाह, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, सौ प्रियदर्शनी थोरात मॅडम, माजी उपसभापती डॉक्टर प्राध्यापक रवींद्र ठाकरे, गस बँकेचे संचालक प्रकाश बच्छाव सर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, हाजी मुश्ताक सुफी, डॉक्टर तुराब अन्सारी, हाजी मिया बेग सुरैया पठाण, ताहिर बेग मिर्झा, युसुफ सय्यद, ॲडव्होकेट अझर शेख, डॉक्टर अनस अन्सारी, मोहसिन शबीर पठाण आदी उपस्थित होते। यावेळी मनोगत मौलाना शकील अहमद, डॉक्टर तुराब अन्सारी, मौलाना अफजल पठाण आदींनी व्यक्त केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांनी मनोगत व्यक्त करताना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात व 15वी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनात केलेल्या सेवा कामाची माहिती दिली। तसेच जमियतीचे कामांचे कौतुक करून दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम घेत असतात म्हणून समाधान व्यक्त केले। आरोग्य तपासणी शिबिरबाबत मार्गदर्शन केले। आरोग्य तपासणी शिबिरला जवळजवळ 75 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली। यावेळी नंदुरबार येथील स्मिथ हॉस्पिटल नंदुरबारचे डॉक्टर नरेश शिंदे, डॉक्टर भरत पटेल, डॉक्टर हर्षला पाटील, डॉक्टर प्रशांत शिंदे कर्मचारी यांनी 75 नागरिकांची आरोग्य तपासणी केली। शिबिर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष जुबेर सय्यद, मुस्लिम मिर्झा, राईक पठाण, अनवर तांबोळी, सज्जाद मिर्झा, आमिर पठाण, तौसिफ शेख, शरीफ खाटिक, अरशद शेख, शाकिब पठाण, नवीस पठाण, साहिल सय्यद, दानिश सय्यद, शाहरुख मिर्झा, तन्वीर शेख, फैजान शेख, मुश्ताक मणियार, फैजान सय्यद आदींनी परिश्रम घेतले। यावेळी सूत्रसंचालन अय्याज अहमद अयाज यांनी केले। आभार मुस्लिम मिर्झा यांनी व्यक्त केले। पिछले साल भी हमारे मुस्लिम भाइयों ने एक ब्लड डोनेशन कैंप का ऑर्गेनाइजेशन किया था। ऐसी कुछ चीजें होती है जिससे जो हमारे नबी हैं उनकी कुछ जो बातें हैं, उनकी जो हमारे को जो पढ़ाई गई बातें हैं, उसको हम और से ज्यादा दुनिया में कैसे फैलाएं, क्योंकि हर चीज का एक मकसद होता है। आज आप लोगों ने अपने सब मोहल्ले के लिए, अपने गांव के लिए ये जो शिविर रखा है, जो कैंप रखा है, उसके जरिए से क्या होगा कि जो कोई महिला होगी, जो कोई बच्चा होगा, जो कोई भी इस प्रोग्राम में, इस कैंप में हिस्सा लेगा, उसको जो कुछ भी बीमारी है, हम गाड़ी की सर्विसिंग कर लेते हैं लेकिन खुद का चेकअप नहीं करते। ये हमारी बीमारी है, क्योंकि हमको डर लगता है चेक करेंगे कुछ आ जाएगा, तो चेक करेंगे कुछ निकल जाएगा, तो चेक करेंगे कुछ बंद हो जाएगा, कुछ चालू हो जाएगा, तो इसकी वजह से हम डर जाते हैं। और जब वो चीज ज्यादा से ज्यादा बढ़ जाती है तब जाके हम उसके ऊपर एतराज करते हैं, उसके ऊपर कुछ हम सोल्यूशन ढूंढने की कोशिश करते हैं, लेकिन तब तक बहुत देर हो जाती है। आमदार श्री दिलीप बोरसे यांना आरोग्य कंत्राटी कर्मचारी यांनी दिले निवेदन। बागलाण तालुक्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी NRHM यांच्या वतीने बागलाणचे आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनाचा आशय असा आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित शासन समायोजनेत होत असलेल्या विलंबाबाबत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी 19/8/2025 पासून संपात सहभागी झाले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे। तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या मागण्या करून त्याचं समावेशन झालं पाहिजे अशी मागणी शासनाकडे केली आहे। याबाबत आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना निवेदन देऊन शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा। याबाबत आमदार साहेब यांनी सखोल माहिती घेऊन माननीय आरोग्य मंत्री श्री आपटीकर साहेब यांच्या दालनात विषय मांडून कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आमदार बोरसे यांनी यावेळी दिले। यावेळी कंत्राटी कर्मचारी किरण भांबरे, मोराणकर, राहुल पवार, देवा हिरे, आरोग्य सेविका क्षमा शिरशेट्टी, वैशाली शिरोळे, रत्ना देवरे, रुपाली वाघ, निर्मला सोंजे, भारती शिंदे, पूनम पवार, सोनाली वाघ, मनाली हिरे, सीमा गावित, माधुरी आहेर, धनश्री नवरे, भाग्यश्री गाडेकर आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। वलवाडी परिसरातील गणेश उत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक साजरा केला जातो।
अनेक ठिकाणी जातीभेद निर्माण करून एकमेकांची मनं दुखावली जातात आणि हा आमचा देव तो त्यांचा देव ही भावना ठेवतात. उत्सव आम्ही साजरे करू ते साजरे करतील ही भावना इथे दिसणार नाही. प्रत्येक समाजातील तरुण ज्येष्ठ पदाधिकारी आहे आपापल्या मित्रमंडळींना आग्रह करून महाप्रसादाची वेळी आमंत्रित करतो. मनात कोणताही न्यूनगंड ठेवला जात नसतो. आणि विशेष म्हणजे परिवहन कॉलनीचे ओपन स्पेसमध्ये 1985 साली कायमस्वरूपी चिंतामणी गणेश मंदिर स्थापन करून दरवर्षी खर्च होणारा मंडप, डेकोरेशन, लाइटिंग इतर सर्व खर्च न करता एकाच वेळी RCC बांधकाम करून 40 बाय 40 लांबी रुंदीचे पक्के मंदिर बांधले आहे. त्या मंदिरासमोर एक पिंपळ वृक्ष लावलेला खोडाचा आकारही गणपती सारखाच प्राप्त झाला आहे. वृक्षाला ओट्या बांधून बसण्याची सोय केली आहे. दरवर्षी या मंदिरात सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद भंडारा आयोजन केले जाते. परिसरातीलच नव्हे तर शहरातील मित्रमंडळी भेट देत असतात. राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, शिवसेनेचे अरुण धुमाळ, प्राचार्य विजयसिंह सिसोदिया, भाजपाचे कमलाकर पाटील, विशेष म्हणजे धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या मातोश्री सौ ज्ञानज्योतिताई भदाणे यांनी निवडणूक वेळी प्रचार दौराही इथून केला होता. आज शिक्षक दिन रोजी सत्यनारायण व महाप्रसाद निमित्ताने आमदार राम भदाणे यांनी आपली इच्छापूर्ती झाली म्हणून आवर्जून भेट दिली. या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक योगेश भैया गोकुळ पाटील यांनी शॉल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी ॲडव्होकेट गणेश पाटील, माजी सरपंच मुकेश खरात, कुणाल पाटील, मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त रवींद्रनाथ टागोर स्कूलतर्फे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न. दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त रवींद्रनाथ टागोर स्कूलतर्फे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्वामी विवेकानंदजींच्या शिकागो धर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाला यंदा 11 सप्टेंबर रोजी 132 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ व सुंदर हस्ताक्षराची जाणीव निर्माण व्हावी तसेच तरुण पिढीला विवेकानंदांचे विचार आत्मसात करता यावेत हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत शहरातील 235 विद्यार्थ्यांनी तसेच खुल्या गटात 20 महिला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धकाला स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाची प्रत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ती प्रत स्वच्छ अक्षरात लिहून भाषणातील मुख्य मुद्दे आत्मसात करावेत अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. तसेच पालकांनी घरी ही प्रत मोठ्याने वाचून दाखवावी अशी विनंतीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय राजेशजी वैद्य सर तसेच प्रतिमा चव्हाण होत्या. मान्यवरांनी सर्व निबंधपत्रे तपासून प्रत्येक गटातून उत्कृष्ट हस्ताक्षर असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली. या उपक्रमाला परिसरातील अनेक शिक्षकांची उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक यश मासोळे यांचा नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत केमिस्ट्री विषयात यशस्वी झाल्याबद्दल मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रवींद्रनाथ टागोर स्कूल व नीलकृष्ण अकॅडमीतील सर्व शिक्षकांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्पर्धेचा निकाल याप्रमाणे आहे. अ गट इयत्ता 4वी ते 7वी प्रथम यशराज दीपक बोरसे, द्वितीय निरीक्षा चंद्रशेखर खेरणार, तृतीय समीक्षा राजपूत, उत्तेजनार्थ सिद्धी हटकर. ब गट इयत्ता 8वी ते 12वी प्रथम प्रमोदिनी ज्ञानदीप पाटील, द्वितीय श्रेया सुनील पाटील, तृतीय कृष्णाली विवेक खेरणार, उत्तेजनार्थ दर्शना सुनील बडगुजर. क गट खुला गट प्रथम दीक्षा सुनील पंडित, द्वितीय अर्चना चंद्रकांत अमृतकर, तृतीय जिया प्रकाशकुमार मेघनाणे, उत्तेजनार्थ कोमल कैलास गलांडे. सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात नम्रता पवार, शीतल वीरेंद्र राजपूत, सायली अमृतकर, वैशाली जोशी, नेतल साकला, कोमल गलांडे, योगिता शेंडगे, गीता राजपूत, प्रांजल लोहार, सारिका चव्हाण, ॲडव्होकेट योगेंद्र बोरसे, नील राजपूत, मानस धाकड, वैभव पाटील, रुद्र जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन रिया दाभाडे यांनी केले. सभामंडप उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकृष्ण कॉलनीतील सभासद व नगरसेवक माननीय अमोलभाऊ मासोळे यांचे विशेष आभार मानण्यात आले. आयोजक विनायक पुंडलिक चव्हाण सरांनी सांगितले की जसा शेतकरी राजा कष्टाने बी पेरतो आणि हजारो कणसातून पीक उगवतो तसा संतांचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात पेरण्याचा हा प्रयत्न आहे. शिकागो भाषणाच्या लेखनातून विद्यार्थी विचार आत्मसात करतील हीच अपेक्षा आहे. श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समिती सन्मान सोहळा 2025 महेश बाबांचे उपक्रम प्रेरणादायी असतात. मान्यवरांचे अभिप्राय. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महेश बाबा घुगे गेल्या 30 वर्षापासून सातत्याने राबवित असलेले लोकोपयोगी उपक्रम सर्वांना प्रेरणा देणारे असतात असे प्रतिपादन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत केले. ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगेंच्या 78व्या आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ उमाताई घुगेंच्या 76व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपलं उज्ज्वल भविष्य साकार करणारे निवृत्त पोलीस महानिरीक्षक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्यपदी नियुक्त झालेले दिलीप भुजबळ साहेबांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन कौटुंबिक स्तरावर करण्यात आलं होतं.
या सोहळ्याला खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरते मंगल कार्यालय देवपूर धुळे येथे संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्यात महेश बाबा, सौ उमाताई घुगे, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव श्रीपाद बुरकुल, धुळे उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर, चाळीसगावचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रमोद हिले, तानमथरे येथील राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज, सुप्रसिद्ध निवेदक रतन थोरात, BM पाटील आदी मान्यवरांचा गौरव यावेळी करण्यात आला। गेल्या 30 वर्षापासून श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समितीद्वारे घुगे परिवार देहदान, अवयवदान, नेत्रदान, अन्नदान, श्रमदान आदी लोकोपयोगी उपक्रम राबवून समाजाला प्रेरणा दिली जाते असे प्रतिपादन खासदार शोभाताई बच्छाव, कुणाल बाबा पाटील आदी मान्यवरांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदीश देवपूरकर आणि सुभाष कोटेचा यांनी केले, तर आभार प्राध्यापिका नंदाताई पाटील यांनी मानले। जिथे आपण राहतो त्या समाजाकडून मिळणार आहे। ज्यावेळी आम्ही महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण किंवा क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन म्हणतो, तर त्यावेळी असं सहज जाणवतं की अरे सगळ्याच घरातले भाऊ, सगळ्या घरातले पुरुष जर सुसंस्कारित झाले तर आपल्याला महिलांचे अत्याचार किंवा महिलांविरुद्ध होणारे अत्याचार याची गरजच पडणार नाही। तर असा दूरदृष्टी संकल्प बाबांच्या विचारात सदैव आम्हाला जाणवत आलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या प्रती सुद्धा सदैव त्यांना जे ते सांगतील त्याचा आदर करून, रिस्पेक्ट करून पुढील वाटचाल केलेली आहे। पण मला आजही असं वाटतं, मी अनेक वेळा उल्लेख करतो की आपल्यापैकी प्रत्येकाचं जीवन ध्येय हे आपण निश्चित करायचं असतं, निश्चित करत असतो, पण ते जीवन ध्येय निश्चित करताना काय असायला पाहिजे, त्याचा बेस, त्याचं फाउंडेशन, याबद्दलच्या ह्या त्या संस्कृत सुभाषित मधल्या पंक्ती आहेत। न त्वं कामये राज्यम, मला राज्याची आकांक्षा नाही, न स्वर्गम ना पुनर्भवम, ना स्वर्ग प्राप्तीची ना पुनर्जन्माची, कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाश। माझी एवढीच इच्छा आहे की दुःखी मानवी जीवांच्या वेदना नष्ट करण्याचं कार्य माझ्या हातून घडावं। माननीय श्री SM देशमुख सर यांनी दिली छत्रपती संभाजीनगरला भेट। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाजवळ असलेल्या संत एकनाथ नाट्य मंदिर या ठिकाणी होत आहे। या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री SM देशमुख सर, विश्वस्त माननीय शरद पाबळे, सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष माननीय गणेश मोकाशी, छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष काणी पन्नपूर्णे, सचिव प्रकाश भनगुरे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट, डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर मुळे व इतर पत्रकार बांधवांनी नियोजित संत एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे भेट देऊन पाहणी केली। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांना या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत माननीय श्री SM देशमुख सर यांनी मार्गदर्शनही केले। आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर।